शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मनोजदादा जरांगे यांचा भेटीगाठी दौरा संपन्न। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या विविध प्रकारच्या विषयावर चर्चा करण्यात आली आणि विविध बैठका घेण्यात आल्या। सकल मराठा समाज नांदेड जिल्ह्यातील बहिणींनी आपल्या लाडक्या मनोजदादा जरांगे पाटील यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्वागत करून राखी बांधून मराठा समाज आरक्षणाला पाठिंबा दिला। मनोजदादा जरांगे यांनी 5 वेळा उपोषण करून सुद्धा महाराष्ट्र सरकारने अजून काहीच दखल घेतली नाही म्हणून 29 ऑगस्ट आझाद मैदान येथे मुंबई येथे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी नांदेड जिल्ह्यातील साईनाथ प्रकाश कोरंडे यांनी आत्महत्या केली। एकुलता एक मुलगा आपल्यातून निघून गेला तरी महाराष्ट्र सरकारने आम्हाला कोणतीही मदत केली नाही। प्रकाश कोरंडे आणि कुंताबाई प्रकाश कोरडे यांनी आपल्या मुलाविषयी भावनिक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या। आदरणीय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांची आज प्रत्यक्ष आत्महत्याग्रस्त झालेल्या कुटुंबातील आई-वडिलांची भेट घेतली आहे। नांदेड येथील तरोडा खुर्द मूळ गावचे रहिवासी साईनाथ प्रकाशराव कोरडे यांनी 11 महिन्यांपूर्वी 5 वेळेस उपोषण धरून मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या केली आहे। भेटीदरम्यान सकल मराठा समाज नांदेड जिल्हा उपस्थित होते। DSP न्यूज लाईव्ह नांदेड उपजिल्हा प्रतिनिधी शैलेश मोरे। मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे भयाने तुमची आत्महत्या केली। तुम्ही कोणत्या गावचे? नांदेड जिल्ह्याचे? नांदेड जिल्ह्याचे। नाही, कोणत्या गावचे? गाव तरोडा खुर्द। आदरणीय श्री मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील साहेबांना आज भेटण्यासाठी तुम्ही आई वडील आलेले आहात। सरकारनं अजून काहीच मदत केली नाही। तुम्हाला सरकारकडनं काय अपेक्षा आहेत सांगा? आमच्या मुलीला सरकारला घ्यावं, आम्हाला सध्या काय करते? शिक्षण चालू। किती दिवस झाले ताई या घटनेला? 11 महिने चालू। या महिन्यांमध्ये तुमचा अनुभव एकदा सांगा। एकच मुलगा होता आम्हाला, एकच सगळं आधारच गेला। आता याच्यासारखं पण आत्महत्या करू नये। आता आई वडिलांचा विचार करावा, चला सरकारनं आरक्षण द्यावं। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।